नमस्कार. प्रहार 24 तास सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपले स्वागत. मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथे विधवा महिला शेतकऱ्याच्या बोरवेलवर अनधिकृत ताबा घेत पाणी वापरास मज्जाव. प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट. अकोट तालुक्यातील सातपुडा जंगल सफारी दरम्यान खड्ड्यात पडलेल्या पिलाला जंगली कुत्र्यांपासून वाचवताना सांभराची थरारक झुंज. पर्यटकांच्या मोबाईलमध्ये प्रसंग कैद. ठाण्यात भरती प्रक्रियेसाठी तब्बल 21,002 उमेदवारांचे अर्ज दाखल. पोलीस प्रशासनाकडून पारदर्शकतेचा पुनरुच्चार व प्रलोभनांपासून सावध राहण्याचे आवाहन. अकोला महानगरपालिकेच्या खासगी घंटागाडी चालकांचा विविध मागण्यांसाठी संप. ओळखपत्र, आरोग्य सुविधा व वेळेवर वेतन न मिळाल्याचा आरोप. कळवा मुंब्रा स्थानकादरम्यान 12वीच्या विद्यार्थ्याचा रेल्वे रुळांवर मृतदेह. लोकल गर्दीत तोल गेल्याचा प्राथमिक अंदाज. प्रवासी संघटना आक्रमक. नाशिकच्या शरणपूर रोडवरील फिजिक्सवाला क्लासमध्ये विद्यार्थ्यांवरील सक्तीचा आरोप. मनसैनिकांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण. मराठी भाषिक विद्यार्थ्यांना हिणवल्याची तक्रार. अकोला जिल्ह्यात 161 पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू. 11,784 उमेदवार मैदानात. शारीरिक चाचण्यांना प्रारंभ. शिवणी ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर स्क्रॅप मालवाहू बसला भीषण आग. टायर अतिउष्णतेमुळे अपघात. वाहतुकीत तात्पुरता गोंधळ. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांशी सातत्यपूर्ण संवाद व शासकीय योजनांचा लाभ देण्याची जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची ग्वाही. नियोजन भवनात विशेष संवाद कार्यक्रम. अकोला शहरातील शासकीय फ्लेक्सवर महापुरुषांचे फोटो वगळल्याचा आरोप. वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक. या होत्या आजच्या सुपरफास्ट बातम्या. अधिक सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा प्रहार 24 तास.